जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या जीवन बदलणाऱ्या दिव्य चमत्कारिक अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी कल्याणकारी ठरणार आहे. आजच्या या स्वामी संदेशाकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही निस्वार्थपणे स्वामींच्या चरणी समर्पित व्हाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात अदृश्य चमत्कार घडू लागतील. तुम्ही कधीही कल्पना केली नसेल इतक्या सहजतेने तुमच्या अडचणी दूर होतील आणि नवी संधी तुमच्या दारात येऊन उभी राहील. तुमच्या डोळ्यासमोर किती अंधकार असो, काळोखाच्या पलीकडे स्वामींचे तेजस्वी रूप उभे आहे. त्यांच्या कृपेने हा अंधार क्षणात नाहीसा होईल आणि प्रकाशमय जीवनाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. स्वामींच्या भक्तीच्या वाटेवर चालताना कधीही चिंता करू नका, कारण जसे समुद्राच्या खोल पाण्यातही माशांना जगण्यासाठी हवा मिळते, तसंच स्वामींच्या कृपेने प्रत्येक कठीण प्रसंगी तुमच्यासाठी मदतीचा हात आपोआप पुढे येईल. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडेल तेव्हा तुमच्यावर हसणारे लोकही आश्चर्याने पाहतील आणि म्हणतील, हे कसं काय शक्य झालं. पण तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, हे स्वामींच्या कृपेने शक्य झालं, कारण माझ्यासोबत स्वतः स्वामी महाराजांची कृपा आहे. तुमच्या जीवनात किती मोठे वादळ असो, तुम्हाला कितीही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असो, पण भक्तांनो लक्षात ठेवा, स्वामींच्या चरणी प्रत्येक वादळाच्या पलीकडे शांततेचा किनारा आहे. फक्त विश्वास ठेवा आणि वाटचालही सुरू ठेवा. जेव्हा सर्व बंद मार्ग होतील तेव्हा प्रत्येक बंद दरवाजा खुला होईल. तुमच्या मनातील विश्वासाचा दिवा कायम तेजस्वी ठेवा, कारण स्वामींची कृपा एका नवीन मार्गाचा शोध घेऊन तुम्हाला योग्य दिशेने नक्कीच नेईल. जीवनाच्या वाटेवर तुम्हाला किती अडथळे आली तरी कधी घाबरू नका, कारण स्वामी तुमच्या प्रत्येक परीक्षेत सोबत आहेत आणि योग्य वेळ येताच ते तुमच्या जीवनात असा चमत्कार घडवतील की संपूर्ण विश्व त्याचा साक्षीदार राहील. तुमच्या डोळ्यांसमोर काहीही स्पष्ट दिसत नसेल, भविष्याची दिशा अस्पष्ट वाटत असेल, तरीही स्वामींच्या चरणी तुम्ही निर्मळ मनाने प्रार्थना करा, कारण स्वामी तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करतील आणि जीवनाची गती सुद्धा वाढवतील. स्वामींवर निष्ठा ठेवा, कारण जसं सूर्य किरणांनी अंधकार नाहीसा होतो, तसं स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट नाहीसे होईल आणि आनंदाचे नवे क्षण तुमच्यासाठी निर्माण होतील. तुमच्या जीवनातील कठीण प्रसंग फक्त एक परीक्षा आहे आणि तुम्ही जर विश्वासाने पुढे जात राहिलात तर लवकरच स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात अशी वेळ येईल की जिथे तुम्हाला केवळ सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त होईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात असा बदल घडेल की जे लोक तुमच्यावर हसत होते ते उद्या तुम्हाला आदर्श मानू लागतील आणि हा परिवर्तनाचा क्षण फार लवकर तुमच्या दारात येणार आहे. तुमच्या मनातील इच्छा किती मोठी असो, ती नक्कीच पूर्ण होणार आहे. भक्तांनो, स्वामींच्या कृपेने सर्व काही शक्य होईल. फक्त विश्वास ठेवा आणि धैर्याने वाटचाल करा. तुमच्या हातून जे काही चांगले कर्म घडत आहे ते करत राहा, कारण जेव्हा तुम्ही परमार्थाचं काम करता तेव्हा स्वामी तुमच्या जीवनातील सर्व दुःख स्वतःहून काढून टाकतात आणि त्या जागी सुख समृद्धीचा वर्षाव करतात. स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्यांचं आयुष्य कधी व्यर्थ जात नाही, कारण त्यांची प्रत्येक गोष्ट ही भक्तांसाठी पूर्व नियोजित असते आणि योग्य वेळ आली की त्यांचा चमत्कार प्रकट होतो. कधी कधी जीवनात गोष्टी उशिरा घडतात, पण स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, ज्या गोष्टी उशिरा मिळतात त्या नेहमीच कायमस्वरूपी आणि अधिक शुभ फलदायी असतात. म्हणून कधी अधीर होऊ नका, कारण स्वामींच्या योजना अधिक उत्तम असतात. तुमच्यासाठी कोणती संधी उपलब्ध नाही असं तुम्हाला वाटत असेल तरीही तुमच्या श्रद्धेचे एक किरण स्वामींनी तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडायला भाग पडतो. तुमच्या वाटेवर किती अडथळे आले तरी तुम्ही जर न डगमगता स्वामींच्या नावाचा जप करत राहिलात
तर हे अडथळे नाहीसे होतील आणि तुमची यात्रा यशस्वी नक्कीच होईल. स्वामींच्या भक्तांसाठी अंधार कधी स्थायी राहत नाही, कारण त्यांच्या कृपेने एक प्रकाश किरण तुमच्या जीवनात येतो आणि जीवनात चमत्कार घडू लागतात. तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर तुमचा ताबा नसेल, पण भक्तांनो, तुम्ही तुमच्या श्रद्धेवर ताबा ठेवू शकता. आणि ही श्रद्धा जर असेल तर स्वामी तुमच्या मार्गातील प्रत्येक समस्या दूर करतील. स्वामींची भक्ती करणारा भक्त कधी अंधारात राहत नाही, कारण स्वामींच्या कृपेने भक्ताच्या आयुष्यात नवे मार्ग, नव्या संधी आणि नव्या शक्यता उघडतात. स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी महाराज स्वतः तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत. आणि ते चमत्कार बघून निश्चितच तुमचे डोळे दिपतील आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्काही बसेल, कारण ते सर्व काही घडणार आहे ज्याची अपेक्षा तुम्ही केव्हा सोडून दिली होती. स्वामी भक्तांनो, तुम्ही ज्या क्षणी संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने स्वामींच्या चरणी समर्पित व्हाल, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील संकटांची गती मंदावेल आणि नवीन ऊर्जा, नवीन संधी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील. कधीही परिस्थिती समोर गुडघे टेकू नका, कारण ज्या भक्ताने श्रद्धेने स्वामींचे नाव घेतले आहे त्याच्यासाठी कुठलंही संकट कायमस्वरूपी टिकू शकत नाही, कारण संकटापेक्षाही मोठं असतं स्वामींचं संरक्षण. स्वामी तुमच्या परीक्षेला उशीर लावू शकतात, पण कधीच अपयशाच्या गर्तेत ढकलत नाहीत, कारण त्यांच्या योजना अधिक भव्य आणि तुमच्या आयुष्याला समृद्ध करणाऱ्या असतात. स्वामी भक्तांना, जर तुम्ही श्रद्धेने प्रार्थना केली असेल तर ती फुकट जाणार नाही, कारण ज्या भक्ताची प्रार्थना निस्वार्थ आणि भक्तिमय असते त्या भक्ताला स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. तुमच्यावर आलेली कठीण वेळ ही फक्त संधी आहे, कारण जशी सोन्याला जास्त ताप दिला जातो तसतसे त्याचे तेज वाढते, तसाच तुमचा विश्वास अधिक दृढ होईल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्यासाठी नव्या शक्यता उघडतील. तुमच्या जीवनातील जे क्षण अत्यंत कठीण वाटत असतील ते क्षण भविष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर असतील. फक्त त्या क्षणात तुमच्या श्रद्धेचा प्रकाश कमी पडू देऊ नका. स्वामींच्या कृपेने काही वेळा चमत्कार त्वरित घडत नाहीत, पण भक्तांनो लक्षात ठेवा, काही चमत्कारांना साकार होण्यासाठी वेळ लागतो आणि तोच काळ तुमच्या विश्वासाची खरी परीक्षा असते. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला किती कमी समजोत, तुमच्या मेहनतींवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण लवकरच अशी वेळ येईल की जे तुम्हाला कमी लेखत होते तेच तुमच्याकडे आदराने पाहतील. स्वामींच्या भक्तांसाठी अडथळे ही मोठ्या यशाचे चिन्ह असतात, कारण जेव्हा स्वामी मोठ्या कृपेची तयारी करत असतात तेव्हा आधी काही कठीण परीक्षा घेतात आणि त्या परीक्षा सोडवल्या की आयुष्याचे नवे तेज येते. स्वामींच्या चरणी एकदा समर्पण केल्यावर तुम्ही मागे वळून पाहण्याची गरजच नाही, कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे सुख, शांतता आणि समृद्धीचा वास असतो. तुमच्या मनात जर कोणती चिंता असेल तर ती फक्त स्वामींच्या चरणी सोपवा, कारण ते तुमच्यासाठी असे मार्ग उघडतील जे तुम्ही कधी स्वप्नातही पाहिले नसतील. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवला की जीवनातील सर्वात मोठ्या अडचणी सुद्धा नाहीशा होतात, कारण जेव्हा भक्ताची श्रद्धा प्रबळ होते तेव्हा स्वामींच्या कृपेचे द्वार पूर्णतः उघडले जाते. स्वामी भक्तांनो, कधी अशा विचाराने निराश होऊ नका की तुमच्या आयुष्यातील संघर्ष संपणार नाहीत, कारण संघर्ष संपवण्याची संधी ही स्वामींच्या कृपेनेच मिळते आणि ती संधी तुमच्या समोर लवकरच येणार आहे. तुम्ही ज्या क्षणी आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने पुढे जाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या मार्गात प्रगतीच्या नव्या वाटा उघडतील. स्वामींच्या कृपेने खरा आनंद मिळवण्यासाठी श्रद्धा हवी आणि ते भक्तांनो ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण निष्ठेने त्यांच्याकडे मागाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात सर्व निराशा सुद्धा संपुष्टात येतील. जग तुम्हाला आज ओळखत नसेल, पण लवकरच अशी वेळ येईल की स्वामींच्या कृपेने संपूर्ण विश्व तुमच्या नावाची चर्चा करेल. फक्त विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने वाटचाल करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती अंधकारात असलात
तरी काळजी करू नका, कारण स्वामींच्या प्रकाशाची एक छोटीशी किरण सुद्धा त्या अंधकाराला पूर्णतः नष्ट करू शकते आणि प्रकाशमय भविष्य तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते. स्वामींच्या भक्तासाठी अशक्य असं काहीच नाही, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार होतच असतात आणि तुमच्या आयुष्यातही लवकरच असा चमत्कार घडणार आहे. तुमच्या आयुष्यात किती मोठ्या परीक्षा आल्या तरी घाबरू नका, कारण ज्या भक्ताच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या मदतीसाठी स्वामी स्वतः धावून येतात. स्वामींच्या कृपेने जी संधी तुमच्या जीवनात येणार आहे ती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. म्हणून आत्मविश्वासाने पुढे चला आणि सकारात्मक विचारसरणी ठेवा. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रोज स्वामी संदेश ऐकायचे असतील तर आमच्या या भक्तिमय चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.